घटना के ऊपर बोलने को आज तैयार नहीं है। आम्ही मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या व एम पक्षाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन करीत आहोत की कोल्हापूर येथील विशालगड व गाजापूर येथे मुस्लिम समाजावर ज्या समाजकंटकांनी अन्याय केलेला आहे, त्यांचे घरं जाळलेले आहेत, मस्जिदचा अवमान केलेला आहे, मुस्लिम समाजामध्ये पवित्र असे कुराण शरीफ याची विटंबना करण्यात आलेली आहे, आमच्या आया बहिणी लेकरांना मारहाण करण्यात आली आहे, आमच्यावर अन्याय झालेला आहे, तरी या समाजकंटकावर कडक शासन व्हावे यामुळे आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन करीत आहोत। यामध्ये आमच्या मुस्लिम समाजाला संरक्षण द्या, ज्या लोकांना मारहाण केलेली आहे, ज्यांचे नुकसान झालेले त्यांची नुकसान भरपाई करा, मुस्लिम समाजाला संरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवून एक नवीन कायदा पारित करावा अशी मागणी आज आम्ही केलेली आहे। तरी मला आज एवढंच बोलायचं आहे की मुस्लिम समाजाला प्रसारमाध्यमांमधून एवढा अन्याय झालेला आपण बघत आहात आणि मुस्लिम समाजाला जे लोक अन्याय करणाऱ्याच्या समर्थन आंदोलन करीत आहेत, मला त्यांना सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही प्रसारमाध्यमातून पहा मुस्लिम समाजावर, आमच्या आया बहिणीवर, आमच्या मस्जिदवर, कुराण शरीफवर कसा ह्यांनी हल्ला केलेला आहे, त्याबद्दल तुम्ही निंदा तरी व्यक्त केली का? आणि तुम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात किंवा ज्या लोकांनी मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे त्यांच्या समर्थनात आंदोलन करीत आहात। हे अतिशय महाराष्ट्राला काळीमा फासणारी बाब आहे। मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्याचा एक प्रामाणिकपणे आम्ही मुस्लिम समाज प्रयत्न करीत आहोत। आज आम्ही निवेदन करीत आहोत। प्रतिनिधी गौश शेख, NTV।